हाय नमस्कार सगळ्यांना। तर चला आपलं नेहमीच मला एक व्हिडिओ काढावा आता। नेहमीच रोजच्या प्रमाणे गवताला आले, रोज तर गवताला येते पण रोज काही व्हिडिओ काढत नाही। तर तुम्ही म्हणता रोज व्हिडिओ काढल्यावर काय नानी रोज तेच तेच, जसं की नानांना कमेंट येते की रोज हॉटेलचंच। आता हॉटेलला रोज जात्यात म्हणल्या हॉटेलचंच व्हिडिओ काढणार ना। हॉटेलला गेल्यावर थोडीच रानातले व्हिडिओ टाकणार आहे। रानात आले की रानातले व्हिडिओ, हॉटेलला गेले की हॉटेलचे व्हिडिओ, गावाकडे गेले की गावाचे, जत्राला गेले की जत्रेचे, असेच व्हिडिओ टाकणार ना। आता इथून मागं रोज आपलं मी स्वयंपाक करायची, नाना रोज घरीच असायचं, गवताला जायचं, शेळी चारायला जायचं, हे व्हिडिओ पडायचे। आता जातात नाना हॉटेलला, तर मग हॉटेलचेच व्हिडिओ पडणार बघा तुम्हाला। तर रोज हॉटेलचे व्हिडिओ बघून बघून पण तुम्हाला कंटाळा आला असेल, तर चला म्हणलं आज आपणच व्हिडिओ काढावा। तर आपलं पण काय विशेष नाही, रोजच आहे आपलं, नेहमीच गवताला मी येत असते, काय वेगळं नाही काय ह्यात। तर आली बघा मित्रांनो, गवतालाच आली। काय आता पावसामुळं काय गवत नाहीत, काय नाही, भरपूर गवत येतं पण पिवळी पडतात आणि वलाडीने काही खात नाहीत। तर गवतच नसतात, फिरून फिरून काढावं लागतं बांधाने ह्यानी, कुठं ऊसाने। तर तुम्हाला इकडं सगळीकडे इकडे या भागात कुठंही सगळीकडे तुम्हाला ऊसच दिसेल, कुठंही जा। इकडं बारामतीकडे आला का नाही तुम्ही तर सगळीकडे ऊसच, बाकीची काही जास्त करून तुम्हाला पीक दिसणार नाहीत। गहू कवची, सोयाबीन, कुठं मका, बाजऱ्या, ज्वारी असलं काही तुम्हाला दिसणार नाही। हरभरा, भुईमुग हे असलंच दिसतं कुठं कुठं, नाही तर सगळेजण आपलं ऊसच करतात। तर सगळीकडे तुम्हाला ऊसच दिसणार आहे। आता मी इथं जिथं उभी सध्या तर तिथं तर सगळं चहूकडं ऊसच येतं। तर पवन सुद्धा आलाय बघा गवताला माझ्या बरोबर। मग पवन काय म्हणतोय तू? काय नाही, काल आमची दिवाळी सुट्टी लागली, आम्ही काल आलो। मग कशी चालली दिवाळीची तयारी? काय कोणी कोणी काय काय खरेदी केलं? फटाके जास्त करून वाजवू नका, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण होतंय। लहान मुलांना फटाक्यापासून जपून ठेवा। तर बघा पवन पण बोलण्याचा प्रयत्न करतोय। तर कसं सुरुवातीला पहिल्यांदाच बोलतोय त्यामुळे काय जास्त त्याला बोलता येत नाही, जरा घाबरतोयच तो। त्याचं म्हणणं असं आहे की कुणाकोणाची तयारी झाली दिवाळीची आणि फटाकड्याची कुणी घेतली असतील तर फटाकडे काय ते घेणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। आम्हाला पण म्हणला की फटाकडे काय नको, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण होते त्यामुळे काय। तर त्याचं म्हणणं आहे की तुम्ही 5-5, 10-10 हजार रुपये खर्च करताय फटाकड्यांना, 2-2 हजार। तर ते ही करण्यापेक्षा आपलं जी वस्तू आपल्याला आवश्यक, जास्त गरजेचं आहे ते घेणे आवश्यक आहे बाबा, तिथं वायपट खर्च करण्यात काय। पवन असंच म्हणणं आहे का तुझं, का दुसरं आहे काही? नाही, असंच आहे। का मी चुकीचं बोलतीये? नाही नाही ना? नाही। बरं, तर मग कुणाकुणाची झाली खरंच तयारी दिवाळीची? आमची तर काहीच नाही अजून ना। कमेंट करून सांगा। हा, तर पवन म्हणतोय, पवनचं जे म्हणणं आहे त्याच्यावर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटते, पवन बरोबर बोलतोय का चुकीचं बोलतोय। तर पवन बघा आहे आता 7वीला, तर दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यात, काल सुट्टीवरनं आल्यात। तर म्हटलं चल मम्मी मी तुझ्या बरोबर गवताला येतो, गवत काढू लागाय। तर म्हटलं चल। तर काही नाही मित्रांनो, तर म्हटलं तेच तुमची दिवाळीची कुठपर्यंत तयारी आली, कुणा कुणी काय काय खरेदी केलं, फटाकडे, पोरांना कपडे झोपडे, काय बायकांना साड्या बिड्या। तर आम्ही तर नाही बाबा अजून काहीच नाही तयारी केली, बाजार फक्त आणून पडलाय। खरं तेच म्हणजे सांगायचं तर करायची हळूहळू दिवाळी। तर तुमचं काय काय झालंय, लाडू, करंजा, चकली झालं असलं तर आम्हाला पण बोलवा, येऊ आम्ही पण खायला। बरं का कसं म्हणतं, तुमची काय काय तयार झाली? लाडू, करंजा, चिवडा, आम्ही पण द्या की खायला। आमच्या पवनला पण दे की खायला। तर कसं आहे मित्रांनो, लहान मुलांची काळजी घ्या फटाकड्यापासून। फटाकडे शक्यतो लहान मुलांना बारीक सारीकच घेऊन या, मोठे काय फटाकडे त्यांना देऊ नका। लसूण फटाकडे किंवा असं काहीतरी पोरं उद्या करून घेण्यासारखं आपण हौसानी पोरांना देतो। एक मोठीपणा किंवा हौस असते, एक थोडा कमीपणा घेतला तरी काही हरकत नाही। कसं आहे, लहान मुलं असतात, भाजलं काय झालं, कुणाच्या डोळ्याला डोळं जातात, कुणाचं काय होतं, कुणाचा चेहरा विद्रूप होतो भाजल्यामुळं,
आणि निस्तारायला आपल्यालाच येतं. त्याऐवजी त्यांना ते फटाकड्याच्या ऐवजी खर्च करण्याऐवजी ना खायला आणा, एखादं कपडे घ्या किंवा शाळेच्या वस्तू त्याला द्या आणायला, अभ्यास करायला किंवा काही वेगळं काहीतरी देत की जेणेकरून म्हणजे त्याला चांगला असा त्याचा फायदा होईल. तो फायदा करून त्या वस्तूचा म्हणजे असं आणून द्या. बरेच लोक फटाकड्याला काही काहींच्या दिवाळी खायला कमी असते पण फटाकड्यावर लय खर्च करतात. काही त्याचा उपयोग नसतो. एक थोडीफार मजा असते बस, बाकी काहीच नाही. तेवढं समाधान वाटतं, बरं वाटतं. त्याचा काही आपल्याला फायदा काहीच नसतो. तुम्हाला माहिती आहे दिवाळीच काढत असतं, दसराच काढतो बघा. तर आम्ही सुद्धा पवन वरदला फटाकडे जास्त आणणार नाहीत. थोडेफार लहान सारे आपलं फटाकडे आणणार आहेत एक समाधानासाठी त्यांच्या. फटाकडे वाजून अख्खेच वाजणार, कुठं वर्षभर राहणार इतकं खर्च करूस तर त्याला. हा, वर्षभर नाही राहत ती, जाते निघून. किती अर्धा तासभर मजा असते, फक्त आवाज वाजतो येतो. एक म्हणजे मजाच असते म्हणायचं तसं. तर तसं बरं वाटतं की उदबत्ती पेटवायची, तिथं लावायची, मागं पळायचं, पुढं पळायचं, पेटलं का हेच पोरांचं असतं. म्हणजे तेवढंच हे असतं छंद बारीक, म्हणजे पोरांचं पोरांना तेवढंच आवडतं. तर मित्रांनो बराच व्हिडिओ मोठा झाला या. तर एक म्हटलं 2 मिनटं व्हिडिओ काढावा, 2 मिनटं म्हणता 6 मिनटाचा व्हिडिओ झालाय बघा. तर बघा व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला, लाईक करत जावा. नानांची तर काही रोज व्हिडिओ येतातच बघा. मीच काय एवढं व्हिडिओ काढत नाही, तर म्हणलं चला आता एक व्हिडिओ काढा. नाना तर रोज हॉटेलचं काढतातच, खरं तेच हॉटेल आहे. तर कुणी भेट दिली खरं तेच हॉटेलला कमेंटमध्ये सांगा, आणि कोण कोण येणार आहे ते सांगा. आणि नाना भाजी बनवतात, तर भाजी चांगली का, टेस्ट चांगली का हे सांगा कमेंटमध्ये. कशी वाटते नानांनी केलेली भाजी. तर नानांच्या हाताला भरपूरच चव आहे बघा. तर मी सुद्धा भाजी तशीच करते, नाना जे करतात तसंच मला ही भाजी जमती. घरी मी तेच करत असते, आणि उद्या मला हॉटेलला जरी करायला लावलं तरी मी नानांच्या पद्धतीनेच करू शकते. तर नाना गेल्यात कामावर बघा. आता आज हॉटेलवर दुपारपर्यंत गेल्यात, आता गेल्यात सेकंड शिफ्टला. फर्स्ट शिफ्ट असले की नाना 3:30 वाजेपर्यंत कंपनी जातात, आणि तिथून पुढं 4 वाजता हॉटेलमध्ये. सेकंड शिफ्ट असले की दुपारपर्यंत कंपनी जातात, तिथून पुढं हॉटेलवर जातात. कधी कधी दिवसभर हॉटेलवरच असतात. भरपूर काम करतात बाबा नाना, लय कष्ट करतात खरंच. तर या गरीब नानांसाठी लाईक करा, आणि शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा आपले जास्तीत जास्त व्हिडिओ. तुम्हाला नानांचा तर स्वभाव माहिती आहे कसा आहे, आणि आपले व्हिडिओ तर तुम्ही बघताच कसे असतात व्हिडिओ. की असं आमचं काय जास्त असं मोठीपणा आम्ही दाखवत नाही किंवा सांगत नाही. जे आमचं रिअल आहे, आमचं छपराचं घर आहे, आम्ही काय जे करत असतो, शेळ्या मेंढ्या आपलं खायापाडी, जे आम्ही रोज दिसतो गावाकडे गेलेलो, हेच आमचे साधे व्हिडिओ असतात. तर कमेंट सुद्धा चांगलेच करा शक्यतो. असं नानांच्या व्हिडिओला कधी कधी कमेंट असतात बघा, काय पण थोड्याफार येडेवाकडे कमेंट असतात. आम्ही काय जास्त लक्ष देत नाही. वाईटही त्याच तोंडाने बोलायचे, आणि चांगलंही त्याच तोंडाने बोलायचे. चव फक्त बोलणाऱ्याची जाती, व्हिडिओ काढणाऱ्यांची नाही. व्हिडिओ काढतो हा त्याचं तो काम करत राहतो. आपल्याला पाहू वाटलं आपण पाहायचं, नाही पाहू वाटलं वर ढकलायचं. असं काही कोणाची कुठलं, आता कितीतरी यूट्यूबर लोक असतात की सगळ्यांची काय कोणाची तुम्हाला बळजबरी नसते की आमची व्हिडिओ पहा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करत जा, लाईक एक म्हणायचं काम असतं. आम्ही व्हिडिओ काढतो, लाईक करा आवडल्यास, की बळजबरी नसती. काही काय असे कुणी घाण कमेंट, आता आम्ही पहिले लाईव्ह घ्यायचो, लाईव्हवर पण कुणी काही घाण कमेंट करायचं. नानी आली म्हणजे की काही पण घाण कमेंट यायच्या फेक आयडीवरनं. तर आम्ही जास्त लक्ष देत नाही कुणाकडं. लोकांना कसं वाटतं घाण कमेंट केल्या, काही बोललं एडवाकडं आडवं तिडवं की लोक शांत आहेत. काही कुणाला फरक पडत नाही. भरपूर व्हिडिओ बघते मी यूट्यूबला, फेसबुकला, व्हिडिओ पण घाण घाण असतात बघायण्यासारखे, आणि कमेंट पण तशाच असतात. जशा कमेंट तसे व्हिडिओ पण असतात, जसे व्हिडिओ तशा कमेंट पण असतात. तसं आम्ही काही विचित्र प्रकार करत नाहीये. जे आहे तेच आपलं व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवत असतो, सांगत असतो, बोलत असतो, बस. बाकी काही नाहीये मित्रांनो. बराच वेळ घेतला तर तुम्ही म्हणता नानी बाबा तर बघा व्हिडिओ मित्रांनो. तर बाय सगळ्यांना.
बाय.